नवले ब्रिज म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. आता होतंय काय ना, की प्रचंड उतार आहे आणि या उतारामुळे गाड्या कंट्रोलच्या बाहेर जातात आणि त्यानंतर अपघात होतात. इथे जर बघितलं आपण तर ट्रक ज्या आहेत ना, या ट्रकच्यामध्ये छोटा महिंद्राचा जितो आला आणि अपघात झालाय. अक्षरशः तो चेपला गेला होता. त्याच्यानंतर आतमध्ये जे आपले चालक मित्र होते, त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. म्हणजे त्यांना जीव गमवावा लागलेला आहे. आता इथे भयानक असे अपघात होतात. आता याच्यावरती पर्याय जो आहे ना, तो फक्त एकच आहे आणि तो पर्याय म्हणजे काय? तर कारची जी वाहतूक आहे, छोट्या गाड्यांची जी वाहतूक आहे ना, ती जुन्या कात्रजच्या बोगद्यातून वळवावी. कात्रजच्या चौकातून परत ती वडगावकडे जी आहे, ती घेऊन जावी. याचं कारण काय? मोठ्या ज्या ट्रक आहेत ना, या ट्रक जर या उताराला असतील, तर त्या सगळ्या कंट्रोलमध्ये चालतील. बारक्या गाड्या ज्या आहेत, म्हणजे छोट्या कार आणि छोट्या जे काही टेम्पो आहेत 4 चाकाचे, यांना जर आपण जुन्या कात्रजच्या बोगद्यामधून वळवलं, तर कदाचित अपघाताचं कमी जे आहे ना, प्रमाण जे आहे ते कमी होईल. याचं कारण काय? तर इथे होतंय काय ना, की मोठ्या गाड्या ज्या आहेत ना, त्या कंट्रोलच्या बाहेर जातात. त्यांचे जे लायनर आहेत ते गरम होतात. ब्रेक जे आहेत ना, ते देखील या गाड्यांचे लागत नाहीत. याचं कारण काय आहे? तर आपण नवीन कात्रजचा बोगदा सोडला ना, की भीषण असा उतार आहे. या उताराला गाडीची जी एअर आहे, म्हणजे हवा ज्या आहेत ना, त्या कमी होतात. सतत ब्रेक घ्यावं लागतं आणि त्यामुळे हवा कमी होते आणि असे मोठे अपघात होत आहेत. यामध्ये छोट्या गाड्या जर मोठ्या गाडीच्या मध्ये आल्या, तर त्यांना जीव गमवावा लागतोय. आता इथे पर्याय फक्त एकच आहे, की जुन्या कात्रजच्या बोगद्यामधून आपण लाईट मोटर व्हेइकल, छोट्या गाड्या ज्या आहेत त्या डायव्हर्ट कराव्यात, जेणेकरून इथे माणसांचा जीव जाणार नाही. आता इथे बरेच जण म्हणतील, की मग आम्हाला जो कार आहेत आणि मुंबईला जाणाऱ्या नवीन कार काही सातारा मार्गे, कोल्हापूर मार्गे जे काही येत आहेत, मग त्यांना इकडनं प्रवास सोपा जाईल. पण थोडंसं आपल्याला राउंड जो आहे तो टाकावा लागेल. एक 2-4 किलोमीटरचा फरक आहे, जास्त फरक नाहीये. पण कात्रजच्या चौकातून जर वळून तुम्ही वडगावकडे गेलात, तर कदाचित छोट्या गाड्या ज्या आहेत त्या अपघाताच्या चपेटमध्ये येणार नाहीत. इथे पर्याय काहीच नाहीये. इथे पर्याय फक्त एकच आहे, गाडी सुरक्षित चालवणे. गाडी सुरक्षित चालवणे म्हणजे खेड शिवापूरचा जो भोगता आहे, त्याच्या अगोदर टोल नाका जो आहे, टोल नाक्यावर ज्यावेळी आपण चहा प्यायला थांबू, प्रत्येकानं चहा प्यायला थांबलंच पाहिजे. त्यावेळी आपण गाडी पूर्ण चेक करून घ्या. गाडीचे एअरबार म्हणजे हवा जी आहे ना गाडीमध्ये ती व्यवस्थित आहे का? ब्रेकची जी हवा आहे ती व्यवस्थित आहे का? जसं तुम्ही नवीन कात्रज बोगदा सोडाल, मोठ्या गाड्यांसाठी सांगतोय, ट्रक जे आहेत त्यांच्यासाठी, त्यावेळी मात्र स्पेशल लावा, इंजिन कंट्रोल लावा आणि हळू उतरा. कुठपर्यंत उतरायचंय तुम्हाला हळू जोपर्यंत पूर्ण उतार संपत नाही तोपर्यंत. लेन कटिंग करू नका. होतंय काय ना, की लेन कटिंग खूप मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये, जेणे की जास्त अपघात होतात. इथे कारवाले जे आहेत ना, कॅमेरा आला की तेवढ्या पुरतच फक्त कमी करतात स्पीड आणि परत लेन कटिंग करून कोणाला तरी दाबून पुढे जातात आणि असे अपघात होतात ब्रेक फेलमुळे. त्यामुळे इंजिन कंट्रोल स्पेशल लावणं खूप महत्वाचं आहे. न्यूट्रल गाडी करू नका. होतंय काय ना, की नवीन परराज्यातून आलेले जे काही चालक आहेत, या चालकांच्या चुकीमुळे असे अपघात घडतायत. होतंय काय, यांना माहित नसतं की तीव्र उतार आहे आणि त्यानंतर त्यांचं गाडीवरचं कंट्रोल सुटतं आणि भयानक असे अपघात होतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या, की यामध्ये काही चेंजेस करता येतील का? जर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, की इथे आपल्याला काय चेंजेस करता येतील, जेणेकरून गव्हर्नमेंट जे आहे ना, त्यांना देखील कळेल की इथे काय चेंजेस करता येतील. चॅनलला नवीन असाल ना, तर सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला जर तुम्ही नवीन असाल ना, तर फॉलो करा.